मंडळी, ह्या बघा वारूळ. वारुळाचं बांधकाम वाळवी करता. असंख्य लाखो वाळवी एकत्र येऊन जमिनीखाली जवळजवळ अंगठाभर खोल, कमीत कमी अंगठाभर खोल एवढी बोरवेल निर्माण करतात. त्याच्यामधील ओलसर माती आपल्या लाळेत घोळवतात आणि त्याने मातीचे कण एकत्र करून बांधकाम तयार केलं जातं. ह्या वारुळाची पाती पूर्व पश्चिम असतात आणि उत्तर दक्षिण दिशेक अगदी सपाट असतात. याचं कारण असं की पूर्व पश्चिम दिशेक सूर्यकिरणांचं परावर्तन होतं. जंगलात जेव्हा वाट चुकतात तेव्हा अचूक दिशा शोधण्यासाठी वारुळाचा शोध घेतात. वारुळ त्यांना दिशादर्शक असतात. वारुळामध्ये एक राणी म्हशी असता. ती एका दिवसाक 60,000 पिलांका जन्म देतात. काही वाळवी सैनिक असतात, काही वर्कर असतात म्हणजे कामकरी, तर काही खबरे असतात. जेव्हा वारुळावर एखादं संकट येतं तेव्हा एक खबरी वाळवी काय करतात की आपले वारुळाच्या भिंतींवर कपाळ आपटून व्हायब्रेशन निर्माण करतात आणि सगळ्या वाळवींका तो संदेश पोचता आणि सैनिक वाळवी पुढे धावता. त्यांच्या पाठोपाठ काम करी सैनिक काय करतात, संकटाचं निवारण करतात आणि झालेलं नुकसान कामकरी वाळवी भरून काढतात. वाळवीची जी वारुळं असतात त्या वारुळाची माती ही औषधी असतात. जंगलातले आदिवासी तिचा औषध म्हणून अनेक रोगांमध्ये उपयोग करतात. वारुळात साप रवतात असं बघतात, असं म्हणतात, पण तसं आता काय खरं नाही. साप, घोरपडी हे अंडी खाण्यापुरता त्याच्यात येतात आणि निघून जातात. अंडी उबवत बसत नाही. तर अंडी वारुळामध्ये जे तापमान असतात ते मर्यादित ठेवलेलं असतं. याप्रमाणे जी संरचना असतात अगदी 20 डिग्रीच्या वरती त्याचे ऊब जास्त नसतं. खाली कमी आणि वरती जास्त. त्यामुळे त्या अंड्यांमधून पिलं बाहेर येतात आणि निघून जातात. साप रवत नाही. त्याचबरोबर एखादं उंदीर समजा तुम्ही मारून टाकलात किंवा अजून एखाद्या जनावर मारून टाकलात आणि 1 वर्षांनी का 2 वर्षांनी किंवा 1 महिन्याने जरी काढलात तर कुसलेला दिसणार नाही, तर त्या सुकान जाईल. ह्याच्यावरून असं दिसतं की इजिप्तमध्ये जी पिरामिड बांधलेली असतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या आवडत्या लोकांची प्रेतं, मेल्यावरती प्रेतं ते पिरामिडमध्ये जतन करून ठेवलेली असतात. आता जरी खोदली तरी ती सुकलेली प्रेतं तशी गावतात. ह्याच्यावरून दिसतं की वारुळं आणि पिरॅमिड ही एकच आहेत. वारुळात सगळेच मादी वाळवी असतात. नरंगा काम झालं की हाकलून लावतात. मंडळी, वारुळाच्या बाबतीत जे गैरसमज होतात ते आपण काढून टाकूया आणि वारुळाकडे अभ्यासक नजरेने बघूया. धन्यवाद.